नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्किल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजपासून जी MSCची परीक्षा होणार आहे, त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असे थेअरीचे आपण जवळपास 80 प्रश्न काढलेले आहेत. एकदम महत्त्वाचे असे 80 महत्त्वाचे प्रश्न. त्या 80 प्रश्नाच्या बाहेर थेअरीला प्रश्न विचारत नाहीत. त्यातला हा व्हिडिओ आहे त्याचा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. त्याच्यामध्ये पहा, या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला skillmarathi.com या आपल्या वेबसाईटवर पण सोडवता येतील. skillmarathi.com वेबसाईटवर गेल्यानंतर पहिलीच पोस्ट आहे या प्रश्नांची, तिथे जाऊन तुम्ही सोडवू शकता. यातला पहिला प्रश्न पहा, CDRW डिस्क डॅश डॅश. ही CDRW म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क रिरायटेबल, म्हणजे पुसून टाकता येते आणि परत लिहिता येते. अनेक ॲप्लिकेशन प्रोग्राम्समध्ये डॅश डॅश हे वैशिष्ट्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी किंवा कम्प्युटरला पुरवलेल्या माहितीच्या विनंतीसाठी रिक्वेस्ट इनपुट देण्याचे काम करतात. डायलॉग बॉक्सेस. मित्रांनो, लेझर प्रिंटरचे दोन प्रकार आहेत. लेझर प्रिंटरचे इंकजेट आणि हाय डेफिनेशन हे दोन प्रकार आहेत लेझर प्रिंटरचे. फाईल्स जतन करण्यासाठी आणि सुसंघटित ठेवण्यासाठी हार्ड डिस्क, ट्रॅक सेक्टर आणि सिलेंडर यांचा उपयोग करतात. बरोबर आहे. विशेष करून कॉन्फिगर केलेल्या FTP सर्व्हरवरून माहिती तुमच्या कम्प्युटरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला डाउनलोडिंग म्हणतात. मित्रांनो, पोर्ट्स म्हणजे म्युझिकल कीबोर्ड सारखी संगीत वाद्ये एखाद्या संगीत कार्डला जोडण्यासाठी असलेले विशेष प्रकारचे सिरियल पोर्ट आहे. संगीत आणि म्युझिकल कीबोर्ड सारखं जर वाद्य जोडायचं असेल तर त्याला MIDI हे पोर्ट महत्वाचं आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट डिजिटल इंटरफेस. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नाही. चूक आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस असल्याशिवाय ते वापरताच येत नाही आपल्याला. डॅश डॅश हे वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आहेत जे प्रतिमांना ग्रहण करतात. कोण असेल यापैकी? तर वेबकॅम, कॅमेरा वेबकॅम. संस्थांतर्गत नेटवर्क्सद्वारे डेटाचा कुशल आणि सुरक्षित वापर होणे याला प्रोत्साहन देण्यासाठी बहुतांश मोठ्या संस्था डॅश डॅश पद्धत वापरून डेटा संग्रहित करतात. एंटरप्राइज स्टोरेज सिस्टीम मोठमोठ्या संस्थेत वापरली जाते. डोमेन नेमच्या शेवटी डॉट नंतर येणाऱ्या भागाला डॅश डॅश म्हणतात. DNS डोमेन नेम सिस्टीम DNS म्हणतात. GUI म्हणजे काय? GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, प्रश्न थोडे फास्ट जर होत असतील तर तुम्ही व्हिडिओची स्पीड कमी करून सुद्धा पाहू शकता. ईमेलमध्ये पुढील सर्व मूलभूत घटकांचा समावेश असतो. ईमेलमध्ये काय काय असतं पहा. हेडर असतं, मेसेज असतं आणि सिग्नेचर असतं. बुकमार्क नसतं. तुम्हाला दररोज माहीत नसलेल्यांकडून ईमेल संदेश येतात, त्यांना स्पॅम म्हणतात. मित्रांनो, स्पॅम. तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम्स आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. प्लगइन्स. काय म्हणतात त्यांना? प्लगइन्स. डॅश डॅश ही ऑपरेटिंग सिस्टीम वेबवरील सर्व्हर्स, मेनफ्रेम कम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान कम्प्युटर याद्वारे अधिक प्रमाणात वापरली जाते. कोणती ऑपरेटिंग सिस्टीम? विंडोज. सॉरी लिनक्स. लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम जास्तीत जास्त वापरली जाते. धुराचा कण, बोटांचे ठसे, धूळ किंवा मानवी केस हे हार्ड डिस्कचा वरील भाग तुटण्यास कारणीभूत होऊ शकतात. बरोबर आहे. मायक्रो कम्प्युटर सिस्टीममध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU किंवा प्रोसेसर्स हे मायक्रो प्रोसेसर नावाच्या एका चिपमध्ये असते. अगदी बरोबर आहे. कंपनी A ही इंटरनेटचा वापर करून कंपनी B ला माल विकत आहे. कोणत्या प्रकारच्या ई-कॉमर्सचा प्रकार आहे हा? एक कंपनी दुसऱ्या कंपनीला माल विकत आहे, त्याच्यामुळे बिझनेस टू बिझनेस, B2B. बहुतेक ऑपरेटिंग सिस्टीम या निरनिराळी ॲप्लिकेशन्स आलटून पालटून वापरण्याच्या क्षमतेला सहाय्य करतात. त्याला डॅश डॅश असे म्हणतात. मल्टीटास्किंग. खालीलपैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत? रॅम, रॉम आणि ASCII. रॅम आणि रॉमच. ASCII हे एक कोड आहे, ॲनालॉग सिग्नलचा प्रकार आहे. त्यामुळं रॅम आणि रॉम हे दोनच मेमरी चिप्सचे प्रकार आहेत. पुढीलपैकी कोणती डिव्हाइस ही आउटपुट डिव्हाइस नाही? आउटपुट डिव्हाइस कोणती आहे? प्रिंटर आहे का? हो आहे. मॉनिटर आउटपुट आहे. प्लॉटर आउटपुट आहे. जॉयस्टिक हा इनपुट डिव्हाइस आहे. प्लॉटर म्हणजे थोडक्यात आपली डिजिटल प्रिंटिंगची मशीन जी असते त्याला प्लॉटर म्हटलं जातं. आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे असे कोणतेही हार्डवेअर असते जे आउटपुट प्रदान करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी वापरले जाते. बरोबर आहे.
DVDचे संपूर्ण रूप म्हणजे डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. अगदी बरोबर आहे. डिजिटल व्हर्सटाईल डिस्क किंवा डिजिटल व्हिडिओ डिस्क पण म्हटलं जातं DVD म्हणजे. संदर्भासाठी स्क्रीनवर दिलेली इमेज पहा आणि दिलेल्या वेबपेजची URL ओळखा. या ठिकाणी वेबपेज कोणता आहे? maharashtra.tourism.gov.in ही आहे URL. त्यामुळे ऑप्शन नंबर हे येतं. लिनक्स हा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमसाठी एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय आहे. बरोबर आहे. रॅम ही कायमस्वरूपी किंवा स्थिर प्रकारचे स्टोरेज मानले जाते. चूक आहे. रॅम हे टेम्पररी स्टोरेज आहे. स्क्रीनवरील एक सर्वात लहान युनिट जो की ऑन आणि ऑफ करू शकता आणि जो प्रत्येक एका डॉट्सच्या वेगळ्या शेड्सपासून मॉनिटरवर इमेजेस बनवतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. पिक्सल. काय म्हटलं जातं? पिक्सल. हार्ड डिस्कच्या पृष्ठभागावर ओरखडा येतो आणि काही किंवा सर्व डेटा नष्ट होतो जेव्हा डॅश डॅश होते. जेव्हा हेड क्रॅश होतं त्यावेळेस असं होतं. कम्प्युटरवरील माहिती ही विशेष करून संयोजित केलेल्या FTP सर्व्हरवरून कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला डाउनलोडिंग म्हटलं जातं. जर तुम्ही व्यावसायिक नोकरी शोधत असाल तर लिंक्डइन ही सोशल नेटवर्किंग साईट आहे जिला तुम्ही भेट दिली पाहिजे. बरोबर आहे. पुढीलपैकी कशाचा उपयोग सिस्टीम युनिटला विविध डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जाऊ शकतो आणि ज्याचा अधिक प्रमाणावर उपयोग कीबोर्ड्स, माऊस, प्रिंटर्स, स्टोरेज डिव्हाइस आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेस जोडण्यासाठी केला जातो? फायरवायर USB पोर्ट. मित्रांनो, USB पोर्ट. कम्प्युटर आधीच सुरू केलेला आहे. जर मित्रांनो एखादं उत्तर चुकलं तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला त्याचं योग्य उत्तर कोणतं ते तुम्हाला भेटेल बघायला, किंवा मी पॉपअप करून एक विंडो दाखवतो. जर एखाद्या वेळेस आपलं चुकून उत्तर जर चुकलं असेल तर कम्प्युटर आधीच सुरू केला आहे आणि तुम्ही त्याचा वीज पुरवठा खंडित न करता परत सुरू करता तेव्हा या प्रकारचे बूटिंग कडून येते. आपला कम्प्युटर आधीच सुरू आहे, लाईट न जाता आपण त्याला रिस्टार्ट करतो त्यावेळेस त्याला वॉर्म बूट म्हटलं जातं. वॉर्म बूट. आणि जर पूर्ण पॉवर कनेक्शन जर कट केलं आणि नंतर चालू केलं तर त्याला कोल्ड बूट म्हटलं जातं. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा आणि डिव्हाइसचा प्रकार ओळखा. काय आहे? प्रोसेसिंग डिव्हाइस, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस, कीबोर्ड. काय? सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. पेन ड्राईव्ह आहे. हा पेन ड्राईव्ह. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे बूटिंग म्हटलं जातं. बूटिंग करणे. F1 F2 यासारख्या कीबोर्डवरील कीजना फंक्शन की म्हटलं जातं. मित्रांनो, काय म्हटलं जातं? फंक्शन की. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा आणि तुमचे डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी हे उपकरण वापरू शकता. हे काय? जॉयस्टिक आहे. मित्रांनो, हे प्रिंट करण्यासाठी वापरलं जात नाही, हे गेम खेळण्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे चूक येते. याचं उत्तर रायटिंग ही सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये माहिती सेव्ह करून ठेवण्याची प्रक्रिया आहे. बरोबर आहे. रीडिंग म्हणजे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजेच मेमरी कार्ड किंवा आपलं स्टोरेज डिव्हाइस जे आहे त्यातली माहिती ॲक्सेस करण्याची जी प्रक्रिया असते त्याला रीडिंग म्हटलं जातं आणि त्याच्यात चेंज करणं किंवा सेव्ह करणं त्याला रायटिंग म्हटलं जातं. तुम्ही इंटरनेट वापरून ऑनलाईन TV पाहू शकता. बरोबर आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम्स हे तुमच्या कम्प्युटर सिस्टीमवर आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम्सपासून तुमच्या कम्प्युटर सिस्टीमचे रक्षण करतात. बरोबर आहे. 100% प्रश्न येणार परीक्षेला. पुढीलपैकी कोणते मायक्रो प्रोसेसरचे 2 मुख्य घटक आहेत? कंट्रोल युनिट आणि अरिथमॅटिक लॉजिक युनिट. कंट्रोल की सारख्या कीज ज्या दुसऱ्या कीज सोबत एकत्र येऊन कृती करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. कॉम्बिनेशन की. एक्सटर्नल हार्ड डिस्क डॅश डॅश. एक्सटर्नल हार्ड डिस्क बहुतेक वेळा USB किंवा फायरवायर पोर्टला जोडली जाते. बरोबर आहे. 1 नंबर उत्तर आहे त्याचं. .gov.in, .edu आणि .net यासारख्या वेब सफिक्सना टॉप लेवल डोमेन असं संबोधलं जातं. लक्षात ठेवा. टॉप लेवल डोमेन. कम्प्युटर्समध्ये डेटाची देवाणघेवाण करण्यासाठी असलेल्या नियमांना प्रोटोकॉल्स म्हटलं जातं. काय? प्रोटोकॉल्स. एखादी डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टीम निरनिराळे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप कम्प्युटर नियंत्रित करते. बरोबर आहे. करू शकते. जर तुम्हाला एक फाईल ज्याची साईज 1.5 MB आहे आणि ती तुम्हाला पेन ड्राईव्हवर कॉपी करायची आहे पण तुमचा पेन ड्राईव्हमध्ये फ्री स्पेस 1 MB आहे, अशा वेळी पुढीलपैकी कोणती युटिलिटी तुम्ही वापराल? आपल्या पेन ड्राईव्हमध्ये स्पेस आहे 1 MB, आपली फाईल आहे 1.5 MB ची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर ती फाईल कॉम्प्रेस करून त्या आपल्या पेन ड्राईव्हमध्ये टाकावी लागेल. त्यासाठी फाईल कॉम्प्रेस करण्यासाठी काय करणार? फाईल कॉम्प्रेस करणार. बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4. हातात धरता येणाऱ्या उपकरणासाठी वापरला जाणारा ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार.
स्टँड अलोन आणि एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम याच्यामध्ये थोडं मला कन्फ्युजन आहे. मी तुम्हाला उत्तर एक्झॅक्ट सांगतो शेवटला. हातात धरता येणाऱ्या उपकरणासाठी वापरला जाणारा ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम मित्रांनो, 100% एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम येते याचं उत्तर. डॅश डॅश ही युजर इंटरफेस पुरवते. कोण? तर ऑपरेटिंग सिस्टीम ही युजर इंटरफेस पुरवते, लक्षात ठेवा. कम्प्युटरची साधने नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स पण चालवते. डॅश डॅश जे सिस्टीम चॅसिस म्हणूनही ओळखले जाते ते एक कंटेनर असते ज्यामध्ये कम्प्युटर सिस्टीम तयार करायला लागणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो. सिस्टीम युनिट म्हणजेच आपला CPU. पुढीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? इनपुट डिव्हाइस कोणतं नाही? कीबोर्ड इनपुट आहे, जॉयस्टिक इनपुट आहे, मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे, माऊस पण इनपुट आहे, त्यामुळे मॉनिटर येते योग्य उत्तर. वास्तव चित्रे किंवा डॉक्युमेंट्स यांना कम्प्युटर जनरेटेड फाईल्समध्ये रूपांतरित करण्यासाठी स्कॅनरचा उपयोग होतो. कम्प्युटर जनरेटेड फाईल बरोबर आहे. आपल्याला स्कॅनर म्हणजे आपले हार्ड कॉपीची स्कॅन कॉपी म्हणजे हार्ड कॉपीची आपल्याला सॉफ्ट कॉपी करण्यासाठी काय वापरलं जातं? तर स्कॅनर. रॅमला रॉम असेही म्हटले जाते. चूक आहे, रॅम आणि रॉम दोन वेगवेगळे आहेत. ईमेल म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक मेल, ऑप्शन नंबर 1. ओरिजिनल म्हणजेच मूळ फाईल्स खराब झाल्यास अथवा हरवल्यास बॅकअप प्रोग्राम्स हे वापरण्यासाठी फाईल्सच्या प्रती तयार करून देतात, बरोबर आहे. अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिटमध्ये लॉजिकल युनिट सर्व तुलना पार पाडते, जसे की याहून कमी, या समान किंवा याहून मोठे. आणि अरिथमॅटिक युनिट बेरीज, वजाबाकी आणि इतर यांसारखे आकडेमोड करते, बरोबर आहे. अगदी सोपं आहे. कॅरेक्टर व मार्क रेकग्निशन डिव्हाइसेस ही विशेष कॅरेक्टर्स व मार्क ओळखण्याची क्षमता असलेले स्कॅनर्स असतात, बरोबर आहे. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये माहिती जतन करण्याच्या प्रक्रियेला एम्बेडिंग म्हणतात. चूक आहे. वरी आपण एक प्रश्न पाहिला होता, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये माहिती सेव्ह करण्याच्या प्रक्रियेला रायटिंग म्हटलं जातं. रीडिंग आणि रायटिंग हे दोन प्रकार सांगितले होते तुम्हाला मी मग, एम्बेडिंग नाही. मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंट यांच्या समान कौशल्य असणाऱ्या प्रोग्राम्सचा फ्री ॲक्सेस गुगल ॲप्स उपलब्ध करून देते, बरोबर आहे. गुगल शीट्स नावानं दिलं जातं ते एक्सेलचं. त्यानंतर गुगल फॉर्म्स नावानं, गुगल डॉक्स नावानं वर्डचं ॲक्सेस दिलं जातं तुम्हाला. पुढीलपैकी काय रॅम आणि रॉम यांच्या वैशिष्ट्यांचे एकत्रितकरण देऊ करतात? फ्लॅश मेमरीज. फ्लॅश मेमरीज मित्रांनो, व्हॉइस कम्युनिकेशन्स मिळवण्यासाठी आणि पाठवण्यासाठी डॅश डॅश टेलिफोन्स हे वैशिष्ट्यपूर्ण इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत. इंटरनेट टेलिफोन्स मित्रांनो, सीमॉस चिपमध्ये प्रत्येक वेळी कम्प्युटर सिस्टीम ऑन केल्यावर आवश्यक असलेली अत्यावश्यक इन्फॉर्मेशन असते, बरोबर आहे. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमची बूटिंग करणे म्हणतात. झालेला प्रश्न. डॅश डॅश हे हँडहेल्ड कम्प्युटर्स म्हणूनही ओळखले जातात. आकाराने लहान असून त्यांची रचना एका तळहातावर सहजपणे राहील अशी केलेली आहे. स्मार्टफोन्स. पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही? टॉगल की, स्क्रोल लॉक, कंट्रोल, कॅप्स लॉक, नम लॉक. कंट्रोल की ही टॉगल की नाही, बाकी तिन्ही टॉगल की आहेत. इंकजेट, लेझर आणि थर्मल हे प्रिंटर्सचे प्रकार आहेत मित्रांनो. तुम्ही इतिहासाचे पुस्तक ऑनलाईन वाचत आहात, याचा अर्थ तुम्ही इंटरनेटच्या डॅश डॅश ॲक्टिव्हिटीचा उपयोग करत आहात. ई लर्निंग, इंटरनेटवर तुम्ही कोणतंही शैक्षणिक साहित्य वापरा किंवा शिक्षणाचा वापर करा, त्याला ई लर्निंग म्हटलं जातं. हा प्रश्न 3ऱ्या वेळेस आलेला आहे. विशेष करून कॉन्फिगर केलेला FTP सर्व्हरवरून माहिती तुमच्या कम्प्युटरवर कॉपी करून घेण्याच्या प्रक्रियेला डाउनलोडिंग म्हटलं जातं. डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईलचा आकार कमी करणारे प्रोग्राम्स म्हणजेच फाईल कम्प्रेशन प्रोग्राम्स. स्क्रीनवर दिलेली इमेज पहा. या भागात साठवलेला डेटा पॉवर ऑन असेपर्यंतच तिथं असतो. काय हे? रॅम. आणि बरोबर आहे, रॅम हे टेम्पररी स्टोरेज आहे. लाईट गेली, पॉवर कट झाला की यातलं स्टोरेज जातं निघून, त्यामुळे बरोबर आहे. जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट, PCs आणि PDAs बरोबर वापरले जाते. चूक आहे. स्टायलस हे पेनसारखं उपकरण असतं मित्रांनो, जॉयस्टिक नाही. जॉयस्टिक मग एक फोटो आला होता पहा, म्हणजे आपल्या गाडीच्या गिअरसारखं असतं जॉयस्टिक, 4 व्हीलरच्या गिअरसारखं. मीडिया हे डेटा आणि प्रोग्राम्स धारण करणारे प्रत्यक्ष फिजिकल साधन असते, बरोबर आहे. समजा तुमचे rocky@gmail.com या नावाने रॉकी हा पासवर्ड असलेले जीमेल अकाउंट आहे आणि तुम्हाला त्याचा पासवर्ड रॉकी ऐवजी हॅश करायचा आहे. तुम्ही हा पासवर्ड तुमच्या सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरच्या मदतीनेच बदलू शकता. चूक आहे. सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर हे ऑपरेटिंग सिस्टीममध्ये काम करतं, तर आपल्याला ईमेलचा पासवर्ड बदलायचा आहे, त्यासाठी आपल्याला जीमेलवर जावं लागेल, त्यामुळे चूक येते. डॅश डॅश प्रिंटर्स ATMसाठी अधिक प्रमाणात वापरले जातात. थर्मल प्रिंटर्स मित्रांनो, थर्मल प्रिंटर्स
ATM साठी वापरले जातात. पुढीलपैकी काय टेलिफोन कॉल्सचे प्रसारण कम्प्युटर नेटवर्कवरून करण्यास परवानगी देते? व्हॉइस ओव्हर IP. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. व्हॉइस ओव्हर IP हे टेलिफोन कॉल्सचे प्रसारण कम्प्युटर नेटवर्कवरून करण्यास परवानगी देतं. लोकप्रिय अशा चॅट सर्व्हिसला इंटरनेट रिले चॅट म्हटलं जातं. इंटरनेट रिले चॅट IRC. तुम्हाला दुसऱ्या शहरात प्रवास करतेवेळी तुमच्याबरोबर 4 GB डेटा न्यायचा आहे. या परिस्थितीचा विचार करता तुम्हाला 4 GB डेटा साठवण्यासाठी कशाचा वापर करावा लागेल? तर कॉम्पॅक्ट डिस्क CD. डॅश डॅश हे एखाद्या स्टोरेज डिव्हाइसला डेटा व प्रोग्राम्स परत मिळवण्यासाठी लागणारा वेळ मोजते. ॲक्सेस स्पीड. काय? ॲक्सेस स्पीड. बहुपर्यायी चाचणी तयार करण्यासाठी कोणते इनपुट डिव्हाइस वापरता येईल? ऑप्टिकल मार्क रेकग्निशन OMR. डॅश डॅश या वैशिष्ट्यपूर्ण प्रोसेसरची रचना कम्प्युटरद्वारे केली जाणारे विशिष्ट कार्य जसे की 3D प्रतिमा दाखवणे आणि डेटा सांकेतिक स्वरूपात सादर करणे यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी करण्यात आली आहे. NIC कार्ड्स मित्रांनो. फिक्स उत्तर माहित नाही मला. निवडक वेबसाईटचा वापर करण्यास अवरोध करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात. फिल्टर प्रोग्राम. सबमिट करूयात. किती प्रश्नाची उत्तर बरोबर आले ते आपल्याला समजेल. या ठिकाणी व्ह्यू स्कोर. मित्रांनो 76 प्रश्न बरोबर आलेत. 4 प्रश्न चुकलेत. कोणकोणते चुकलेत पाहूयात. या ठिकाणी डोमेन नेमच्या शेवटी डॉट नंतर येणाऱ्या भागाला टॉप लेवल डोमेन म्हटलं जातं मित्रांनो. टॉप लेवल डोमेन. त्यानंतर डॅश डॅश ही ऑपरेटिंग सिस्टीम युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम वेबवरील सर्व्हर्स, मेनफ्रेम कम्प्युटर्स आणि अतिशय सामर्थ्यवान कम्प्युटर यांद्वारे अधिक प्रमाणात वापरली जाते. त्यानंतर पहा, तिसरा प्रश्न चुकलेला आहे आपला. दुसऱ्या शहरात प्रवास करते वेळेस आपल्याला डिजिटल वर्सटाईल डिस्क DVD डिजिटल वर्सटाईल डिस्क आपल्याला सोबत घेऊन जावी लागेल. आणि शेवटचा NIC कार्ड येत नाही, कोप प्रोसेसर येतं याचं उत्तर. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यातले भरपूर प्रश्न परीक्षेत येणारच आणि परीक्षा झाल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.